आज महाशिवरात्रीनिमित्त आणि जागतिक महिला दिनानिमित्त आदरणीय माजी नगरसेवक राजन मराठे, विद्यमान नगरसेविका सौ ज्योती मराठे आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये माननीय आमदार यांच्या हस्ते आज या उद्यानाचा लोकार्पणाचा कार्यक्रम सादर होत आहे आणि सोडून या उद्यानाचं लोकार्पण आज केलं जात आहे। सर्वांनी त्यांचं मनपूर्वक स्वागत करूया टाळ्याच्या गजरामध्ये। माननीय राजन मराठे आमदार साहेबांचं स्वागत करत आहे, त्यांनी त्याचा स्वीकार करावा। मित्रांनो, आपल्या प्रभागाला आणखी एका चांगल्या उद्यानाची ही आज भेट मिळालेली आहे। आज तुला थोडंसं आवाजात आहे असं तरी समजून घ्या। पूर्वी इथे काय आणि आज इथे काय उद्यान स्वच्छ सुंदर आणि कुठल्या प्रकारचं गैरवर्तणूक न होणार आदर्श असं केलं पाहिजे। नागरिकांनी यासाठी मनापासून ते मात्र लोकसभा निवडणुकीची तारीख सुद्धा जाहीर होईल, पण नेमकं कल्याण लोकसभेबाबत मनसेची भूमिका अजूनही ठरत नाही। नेमकं काय सुरू आहे पक्षामध्ये याबाबत? नाही, कल्याण लोकसभाच नाही, इतरही लोकसभांच्या बाबतीत आम्ही अजून आमचा आढावा बैठकी कालही तुम्ही पाहिलं, मान्य राजसाहेब मुंबईत फिरत होते, ठिकठिकाणी आढावा बैठका घेतोय। किती जागा लढायच्या की नाही लढायच्या, युतीत जायचं, एकट्याला लढायचं, हे सर्व निर्णय व्हायचे बाकी आहेत अजून। आणि हे इलेक्शन 2, 3, 4 टप्प्यात चालू शकतात। 15 मे पर्यंत तुमचं सरकार बसलं पाहिजे, 15-16 मे पर्यंत। त्यामुळे आपला महाराष्ट्राचा टप्पा कधी येतो आणि त्या टप्प्यात माननीय राजसाहेब त्या गोष्टी टप्प्यात आल्यावर काय भूमिका घेतात हे पाहणं तुमच्यासारखं आम्ही उत्सुक आहोत। पक्षाकडून आहे 27 गावांच्या कराबाबत आणि 14 गावं नवी मुंबई महापालिकेमध्ये समाविष्ट करण्याबाबत आपण सुद्धा या गोष्टीचा पाठपुरावा केला होता। अखेर हा निर्णय जाहीर करण्यात आला, काय म्हणतो? खरं तर हे निर्णय आधी जाहीर करायला पाहिजे होते। काही ऍक्टिव्हिटीज अजून वाढवता आलं असतं, अजून लोकांना जास्तीत जास्त सुविधा देता आलं असतं, परंतु निवडणुकांच्या तोंडावर का होईना हा निर्णय जाहीर झाला, त्याचा आनंद आहे। 27 गावांचा जो टॅक्सचा विषय, तिथे जो गावांना जो अन्यायकारक टॅक्स लावलेला होता, आम्ही काल हाच मुद्दा मांडला की या 27 गावांचा गावठाण विस्तार करा, गरजेपोटी जी घरं वाढवलेली आहेत ती नियमित करा, त्यांना जो गावठाणाला नियमाप्रमाणे टॅक्स लागतो तसं लावा। नवी मुंबईत एक फॉर्म्युला बनवलेला आहे माननीय गणेश नाईक साहेबांनी, त्या टाईपचा फॉर्म्युला इथे वापरून गावठाणांना सवलत द्या, त्याच्या आजूबाजूच्या परिसराला तुम्ही शास्ती लावू नका। तुमच्या अलगर्जीपणामुळे इथे अनधिकृत बांधकामं झालेली आहेत। इथे काय पूर्वी पॉलिसी नव्हती, कधी गावं पालिकेत, कधी गावाच्या बाहेर, नियोजन प्राधिकरण त्याचं MMRD होतं। त्यामुळे अशा वेळेस ह्या सर्व गोंधळामध्ये झालेली बांधकामं आहेत। भूमिपुत्रांनी त्यांच्या जागेवर बांधलेली बांधकामं होती ती, त्यामुळे ती काय अशी अनधिकृत बोलता नाही येणार, ती आम्ही अनियमित समजायचो। मी तर नेहमी असंच बोलायचो आणि काल कुठेतरी त्या बाबतीत निर्णय झाला, त्याचा आनंद आहे। 14 गावांचं तुम्ही विचाराल तर 14 गावांसाठी खूप खस्ता खाल्ल्या त्या लोकांनी। 14 गाव विकास समिती जी आहे सर्वपक्षीय, त्यांनी अनेक वर्ष आंदोलनं केली, पाठपुरावा केला। मी आमदार झाल्यावर हा मुद्दा आम्ही प्रकर्षाने विधानसभेत मांडला। तिथे आम्हाला 2 वर्षापूर्वी आश्वासन दिलं गेलं की ही गावं वगळण्यात, नवी मुंबईत घेण्यात येतील, परंतु काही कारणास्तव तिथे डिक्लेअर करूनही, सूचना हरकती मागून त्याच्यावर निर्णय होऊनही याचा फायनल अंतिम अधिसूचना काढली जात नव्हती। मीन टाईम त्यांनी तिथे भंडारली गावात डम्पिंगचा
डम्पिंग करायला लागले, ठाण्यातला कचरा तिथे टाकायला लागले. त्यावेळेस तर आम्ही सर्वांनी मिळून तिथे जोरदार तिथे विरोध केला आणि हा डम्पिंग आम्ही 1 वर्ष सहनही करू, परंतु आमची गावं तुम्ही नवी मुंबईत घेतली पाहिजेत या अटीवर. खरं तर ह्या अशा गोष्टी घडायला नाही पाहिजे होत्या, परंतु या अटीवर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आणि तत्कालीन नगर विकास मंत्री एकनाथजी शिंदे यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं आणि काल त्याची पूर्तता झाली. मी त्यासाठी माननीय मुख्यमंत्री साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो. इतर लोकप्रतिनिधींनी खासदार असतील, अजून तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, माजी आमदार असतील सुभाषदादा भोईर, संजीव नाईक माजी खासदार आमच्या तिथे आले होते. या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. एकदा तर तो अनेक वर्षाचा प्रश्न मार्गी लागला. खरं तर इथे राजन मराठे आमचे आणि ज्योतिताई मराठे नगरसेवक, माजी नगरसेवक आहेत आणि वॉर्डात खूप उत्तमरित्या काम करत आहेत. आताच त्यांनी एका उद्यानाला क्रमांक 1चं बक्षीस मिळालेलं आहे. त्याची निगराणी ते व्यवस्थित राखतात. त्या अनुषंगाने त्यांनी अजून इथे एक गार्डन डेव्हलप करायचा विचार केला. हा जो प्लॉट आहे झोपडपट्टी होती, ते कचरा वगैरे साम्राज्य असायचं कचऱ्याचं, आणि अशा ठिकाणी मला वाटतं योग्य व्यक्तीच्या वॉर्डात एका चांगल्या गार्डनचा शुभारंभ झालेला आहे आणि उद्या मनसेकडून काही ठोस राजकीय भूमिका जाहीर होण्याची शक्यता आहे का? अर्थातच. आता आम्ही उद्या 18व्या वर्षात पदार्पण करतो. एक प्रकारे वयात आलो आता आम्ही. आता काही गोष्टी आम्ही करू शकत नव्हतो, असेही करणार. बऱ्याचशा राजकीय मान्य राजसाहेब एक सरळ भूमिका घेऊन चाललेली, लोकांचा प्रतिसाद प्रेम मिळत होता, मतदानात प्रतिसाद मिळत नव्हता. परंतु यावेळेस मला वाटतं आम्ही काही भूमिका राजकारणाला साजेशही घेऊ शकतो. शेवटी राजकारण आम्हालाही करायचे, आम्हालाही लोकांच्या अपेक्षा आहेत. मान्य राजसाहेबांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं. त्या अनुषंगाने काही गोष्टी मला वाटतं उद्याच्या याच्यात सुतोवाच होऊ शकतात. परंतु अर्थात या सर्व गोष्टी मान्य राजसाहेबांच्या विचारांवर, त्यांच्या तत्कालीन बोलण्यावर अवलंबून असतात. त्यामुळे त्याचं प्रिडिक्शन मी या क्षणाला काही करू शकत नाही, परंतु आमची तयारी जोरात चालू आहे. आजच्या भेटीगाठी दिल्या आहेत, मात्र महायुतीमध्ये नेमकं अजून जे किती जागा निवड कोणाला दिल्या जाव्या याबद्दल काही स्पष्टता होत नाहीये. नवनवीन आकडे समोर येत आहेत. हा घोळ अजून सुरू आहे. काय वाटतंय? नाही, ही तर सुरुवात आहे. म्हणजे जागा वाटपचं तुम्ही सांगताय ना की लोकसभेला एक वेळ हे निभावून पण नेतील, की लोकसभेपुरतं सांभाळून घ्या, नंतर विधानसभेला बघू. परंतु मला नाही वाटत विधानसभेला यांची भांडणं होतील, एकमेकांची डोकी फोडतील. बघा तुम्ही या लेवलला हे लोक जाऊन करतील. कारण गोंधळच एवढा आहे, राजकीय गोंधळ उडालेला आहे, कोणाचा पायपोस कशात नाहीये. त्यामुळे मला लोकसभापेक्षा विधानसभा मनोरंजक होतील असं अधिक वाटतं. निवडणूक लढवावी अशी चर्चा सुरू आहे, तर याबद्दल नेमकी अधिकृत माहिती काय? नाही, कसं मी 2014ला पण इथे लोकसभेचा उमेदवार होतो. त्याच्या आधी आमच्या वैशाली दरेकर इथे 2009ला लोकसभेच्या उमेदवार होत्या. लाखाच्या वर आम्ही दोन्ही वेळेस मतं घेतलेली आहेत. यावेळेस पक्ष 2चे 4 झालेत, स्प्लिट झालेले आहेत. अँटी इन्कम्बन्सी आहे. कोणीही लोकप्रतिनिधी असेल, किती कामं झाली, लोक समाधानी राहू शकत नाही. हा एक नियम आहे आणि एक प्रकारची ती अँटी इन्कम्बन्सी आहे. काही चाललेल्या घटना असतील, तुम्ही बघाल कल्याणपूर्वी ज्या काही राजकीय घटना घडल्या आहेत चढाओढीतनं, ती नाराजी असेल, तर अशा नाराजीचा फायदा जर आम्हाला घ्यायचा असेल तर पक्ष विचार करेल किंवा आम्हाला जे सांगतील त्याला आम्ही तयार आहोत. नक्कीच. अमित शहा सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.